आपण पाहताय चांगलं न्यूज। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांना आज जिल्हा कुस्तीगीर संघ व मतदारसंघातील कुस्तीगीर मल्लांनी पाठिंबा जाहीर केला। कुस्तीगीरांचा हा मेळावा वाठार तालुका कराड येथे संपन्न झाला। यावेळी बोलताना डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी कुस्तीगीरांचा मान सन्मान करण्याची आमच्या भोसले कुटुंबाची 3 पिढ्यांची परंपरा असल्याचे सांगून पुढच्या 5 वर्षात कराडला आंतरराष्ट्रीय दर्जाची तालीम उभारणार असल्याची ग्वाही दिली। राज्यस्तरावरील कुस्ती स्पर्धा दरवर्षी कराडला घेण्याचे व कृष्णा कारखान्याच्या मानधनावरील कुस्त्या या वर्षीपासूनच सुरू करण्याचे त्यांनी जाहीर केले। या मेळाव्याला माजी सरपंच पैलवान बबनराव दमामे, पैलवान आनंदराव मोहिते, दादासो थोरात, राजाराम यादव, साहेबराव करांडे, अशोक नलवडे, हिंदूराव पाटील, अरुण थोरात, धनंजय पाटील, धनाजी साळुंके, निवास मंडले, भगवानराव यादव, शंकर जाधव, आदित्य शिंदे, सचिन पाचपुते, प्रमोद पाटील, सचिन बागट, यशवंत थोरात, महेश भोसले, दिग्विजय पाटील, अण्णा पाटील, बबलू मोहिते, प्रमोद पाटील, संभाजी कळसे, सागर सावंत, प्रवीण थोरात, शुभम पाटील, उमेश महाजन, भरत पवार, सुरेश माने, आदित्य शिंदे आदी मल्लांसह मतदारसंघातील कुस्तीगीर मल्ल व वस्ताद उपस्थित होते। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्हा कुस्तीगीर संघाने मला जाहीर पाठिंब्याचं पत्र दिले आणि हे पत्र हा कागदाचा फक्त तुकडा नाहीये, तर या मतदारसंघामधल्या सगळ्या पैलवान बंधूंचा रक्ताचं पाणी करून ज्या संघाची स्थापना केली आहे त्या संघाने मला पाठिंबा दिला याचा अभिमान आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला वाटतो। त्यामुळं पैलवानांचं आपलं प्रेम जुनं आहे। स्वर्गीय अप्पांनी देखील खूप प्रेम पैलवान मंडळींवर केलं, पैलवान मंडळींनी अप्पांवर प्रेम केलं आणि आज या समारंभाच्या निमित्तानं मी तुम्हाला एका गोष्टीचं वचन देतो, कायम करू पैलवान मंडळींच्या पाठीशी उभं राहण्याची प्रामाणिक भूमिका घेणारे अनेक वर्ष। तुमचा जो प्रश्न आहे तो माझा प्रश्न असेल। कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं मानधनावरच्या कुस्त्या घेण्याच्या बाबतीमधला निर्णय या वर्षापासून होईल। कृष्णा कारखाना मानधनावरच्या कुस्त्या घेईल आणि त्याबरोबर स्वर्गीय अप्पांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय कधी घेतो, कधी कोरोनाच्या परिस्थितीमुळे आपल्याला घेता येत नाही, पण याच्या पुढं निश्चित स्वरूपी वर्षाला एकदा महाराष्ट्र पातळीवरची कुस्ती स्पर्धा किंवा काका तुमची इच्छा असेल तर आपण आंतरराष्ट्रीय पण पैलवानातून मोठी कुस्ती स्पर्धा घेऊ आणि मॅटवरच्या कुस्तीला देखील आपल्याला महत्व द्यायचं आहे आणि मातीवरच्या कुस्तीला देखील आपण महत्व द्यायचं आहे। मातीची पूजा करणारे आपले जे पैलवान आहेत त्यांचं संरक्षण करण्याची भूमिका ही भविष्य काळामध्ये 100% आम्ही येणाऱ्या काळामध्ये करू। माझं स्वप्न आहे की या विभागामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची तालीम ही पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला उभी करायची। महाराष्ट्रामधली सगळ्यात उत्कृष्ट तालीम, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्कृष्ट प्रशिक्षक असणारी तालीम, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला खुराकच्या तालमीमध्ये मिळतो ती तालीम, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काळजी पैलवानांची ज्या तालमीमध्ये घेतली जाते ती तालीम, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मेडिकल फॅसिलिटी असेल ती तालीम, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा असेल ती तालीम ही कराडला आपण उभी करायची कार्यक्रमात आणि पैलवान मंडळींचा मान सन्मान जपण्याची भूमिका 3 पिढ्यांपासून सांभाळणारं आमचं कुटुंब आहे हे देखील आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो। आज खरं तर मला मनापासून आनंद झाला आहे, तुमच्यापेक्षा खूप खुश आहे की तुम्ही मला पाठिंबा दिला। खऱ्या अर्थानं हा पाठिंब्याची मला गरज होती। आज माझ्या अंगामध्ये 10 हत्तीचं बळ आलेलं आहे की आज तुम्ही मला पाठिंबा दिलेला आहे। तुम्हाला जे शब्द मी दिले त्या शब्दाला खरं उतरण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये मी करीन एवढंच आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगतो। येणाऱ्या 20 तारखेला महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आपलं बहुमोल मत आणि आपला आशीर्वाद हा आपण मला द्यावा एवढं सांगून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।